ते मुळामध्ये कुंभमेळा या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा झाला. मग अनेक वेळा झाला तेव्हा कशी सोय केली होती ती पाहूनच आपण परत पुढचा कार्यक्रम करत असतो. आणि ती झाडं आहेत ती 500 वर्षापूर्वीची, 1000 वर्षापूर्वीची, 2000 वर्षापूर्वीची. कारण एक झाड जगवणं इतकं सोपं काम नाही. आणि वृक्षप्रेमीच नव्हे तर आमच्यासारखे सर्व लोक याला विरोध करतायत. साधू संतांना जागा दिलीच पाहिजे, त्यांचा आदरातिथ्य केलाच पाहिजे. पण त्यासाठी सगळी झाडांची वाट लावून पर्णकुटी बांधून देऊन त्या काय जो काय महिनाभरचा जो काय प्रोग्राम आहे त्यासाठी हजारो वर्षापूर्वीची औषधी वृक्ष सुद्धा आहेत, पावसाळी वृक्ष आहेत की जे पावसाचे ढग खेचून आणण्याची त्या झाडांची ताकद असते, असे वृक्ष आहेत. आणि असे वृक्ष तुम्ही जर पाडणार असाल साधू संतांना पुढे करून आणि मग नंतर तुमच्या अंधभक्त येऊन साधू संतांचा अपमान, कोणाचाही कोणी कधीही अपमान करणार नाही, कोणच. त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे. पण याच्या आधी जेव्हा कुंभमेळा आला तेव्हा कसं केलं होतं? तेव्हा झाडं बिडं तोडली होती का? तर नाही. आज पण तशाच पद्धतीने करा. झाडांचे जे डेरे आहेत त्या डेऱ्याने एक करा, त्याच्यावर करून ती पर्णकुटी बांधा. त्यांनाही आवडेल कारण निसर्गाच्या सानिध्यात. पण झाड तोडलं नाही पाहिजे. कारण एक झाड प्रत्येकाच्या वंशाची वेल दाखवतं. कधीतरी आजोबा खापर पंजोबानी लावलेली असते आणि मग पंतू खापर पंतू पर्यंत ते झाड कळतं. त्यामुळे अशी परंपरा, वंश परंपरा गेलेली अनेक वर्ष त्या झाडाला कोणी हात नाही लावला. तर ह्या कुंभमेळ्याच्या आड राहून तुम्ही त्या संपूर्ण तपोवनचं आड रान करणार असाल ते होऊ देणार नाही. नितेश राणे म्हणतात बकरी ईद येते त्यावेळी हे लोक कुठे जातात? जे विरोध करतायत ते बकरी ईद येते त्यावेळी हे लोक कुठे असतात? बकरी ईदच्या वेळेला झाडं तोडली जात नाही. बकरी ईदच्या वेळेला झाडाचे पाला पाचोळा जो असाच पडतो, अनेक वर्ष राहतो. मी त्यांची बाजू नाही घेत, ईद वगैरे म्हणून नव्हे. तर असे पण प्राणी मोठे ते वरचं पाला पाचोळा, जो पाला पाचोळा खाली पालावर ती पानं खातात. तीच पानं, त्याला झाडतोड नाही म्हणत. त्याला जी तोडली जाते त्याच्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात परत पानं येतात आणि झाडाचं मूळ कडक होतं, मजबूत होतं. त्यामुळे मला असं वाटतं झाड मुळापासून तोडणं आणि झाडावरची पानं तोडणं ह्याच्यात शाळेतच शिकवलंय भिन्न भिन्न आहे. तपोवनाच्या वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेची जी भूमिका आहे त्याला विरोध केलाय गुणरत्न सदावर्तेंनी. त्यांचं म्हणणं आहे की साधू संतांचा अपमान सहन केला जाणार नाही. सयाजी शिंदेचं जगणं स्क्रिप्टवर आहे असं पण म्हणाले. मुळामध्ये ना त्या गुणवर्ते यांच्यावर काय बोलायचं. जेवढ्या स्क्रिप्ट लिहून देतात तेवढंच बोलतात, नंतर गायब होतात. त्यामुळे मला नाही त्यांच्यावर बोलायचं. मुंबईतील ब्युटिफिकेशनचा जो प्रोजेक्ट होता त्याचा आता गाशा गुंडाळलेला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आलेला होता. मग स्ट्रीट लाईट असेल किंवा रंगरंगोटी असेल, मात्र आता यावर उत्तर दिलं जात नाही. नेमकं काय? याच्यासाठीच खरे पालक लागतात. हे सावत्रपणाचे पालक आले ना की जी सावत्रपणाची भूमिका मुलांना मिळते ना, तीच आमच्या मुंबईला सावत्रपण मिळालं. मुंबईला ओरबडलं, मुंबईला थोबडलं, मुंबईच्या पोटातलं सगळं काढून नेलं.
काही महायुतीमध्ये एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज आहेत. आता देखील काही पक्षप्रवेश जे आहेत ते शिंदे गटाचे भाजपमध्ये होताना बघायला मिळते. हो, बघायला मिळतात ना. दोन गोष्टी, एक तर त्यांच्याबद्दलची असलेली विश्वासार्हता भाजप संपुष्टात आणता आहेत का, किंवा त्यांच्याकडे समृद्धी झालेलं मायाजाल त्याच्यावर अटकाव आणून ती समृद्धी दुसऱ्यांना मिळू नये याचा प्रयत्न आहे का. काही भाजपकडून आज एक सादरीकरण केलं जाणार आहे, संकल्प मुंबईकरांचा असं हे सादरीकरण असणार आहे. मुंबईकरांच्या सेवेत आता भाजप उतरत आहे असा दावा भाजपकडून करण्यात आला. म्हणजे पक्क ना, याच्या आधी भाजप मुंबईच्या सेवेत नव्हतं. फक्त आमच्या बाजूला बसून 25 वर्ष आमच्याच बाजूला बसून काय पाहिजे ते मिळवलं. आत्ता सेवेत जात आहे. अहो, आम्ही तर पहिल्यापासून सेवेत आहोत.